भगवंताच्या नामस्मरणरूपी साधना त्या तुकोबारायांच्याकडे घडल्या असल्यामुळे तुकोबारायांचं जीवन हे साधनसिद्ध संतांचं आहे. आणि त्यामुळे आधी काहीतरी वेगळी अवस्था आणि मग काहीतरी वेगळी अवस्था ही अतिशय सामान्य भूमिका आहे, लक्षात ठेवा. सगळेच संत मी आपल्याला सांगितलं उपकारासाठीच आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, बस कितीतरी प्रमाण आपल्याला देता येते. राहून सामान्याप्रमाणे त्यांचं आचरण असतं आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व असताना ते देहानं वावरत असताना लोकांना त्यांचा मोठेपणा कळत नाही. मग तुकोबारायांचा मोठेपणा हळूहळू कळू लागला, पण जास्त कधी कळाला? जेव्हा सदेह वैकुंठ झालं त्यावेळी. लोक आक्षेप घेतात, लोक शंका उत्पन्न करतात की तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले कशावरून, तुकोबारायांचा खून झाला नाही कशावरून. दुर्दैव आहे महाराज, वारकरी सांप्रदायिक लोक अशा पद्धतीच्या शंका उपस्थित करतात. यापेक्षा काय दुर्दैव मला सांगा. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेलेत याची अनेक प्रमाण आहेत आणि बाकीच्या प्रमाणांपेक्षा तुकोबाराय स्वतः सांगतायत. कितीतरी प्रमाण तुकोबारायांची या संबंधाने आहेत. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. ही काय भूमिका आहे लक्षात ठेवा. तुकोबाराय स्पष्ट सांगतात संतांच्या जीवनात संत महात्म्यांनी जे लिखाण करून ठेवलं आहे त्याच्याशिवाय दुसरं प्रमाण कुठलंही मानण्याची गरज नाही. अमुक एका लेखकाने लिहून ठेवलं आहे म्हणून तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं आहे, अमुक एका लेखकाने लिहून ठेवलं आहे म्हणून एकनाथ महाराजांच्या गुरुचे गुरु हे मलंग नाही आहेत किंवा अमुक आहेत तमुक आहेत, हा विषय नाही आहे. ते संत काय म्हणतात याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. नाथ महाराजांच्या जीवनावरती एक अभ्यासक असेच अभ्यासक येतात की नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आणि त्यांचे गुरु हे सुफी संप्रदायाचे होते म्हणे. बरं का, गंमत आहे. एखाद्या संस्कृत श्लोकाचा अर्थ न कळाल्यामुळे हे तात्पर्य त्या लेखकाने काढलेलं आहे आणि हे त्याचं संशोधन मी स्वतः केलेलं आहे. नाथ महाराजांच्या गुरुचे गुरु हे सुफी नव्हते. नाथ महाराज जर स्वतःची परंपरा सांगतायत, जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणते जास तो सर्वांसी आदि गुरु, तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय, दत्तात्रय परंपरा सहस्त्रार्जुन यदुदुसरा, जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी, जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. बर जाऊ द्या, त्या देवस्थानच्या ठिकाणी काय काय पद्धत चालू आहे हे तरी बघितलं पाहिजे. आमच्याकडचा जय जयकार हा प्रसाद देत असताना कुठेही प्रसाद मंदिरामध्ये आमच्याकडे देतो किंवा गादीवरून प्रसाद देतो तर जयघोष असा आहे, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. झालं, याच्यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे. पण जे बुद्धिवादी आहेत बरं का, बुद्धिवादी म्हणजे ज्यांना जास्त बुद्धी आहे असं नाही, ज्यांना बुद्धी आहे की नाही याच्याविषयी संशय आहे असे जे बुद्धिवादी स्वतःला समजणारे आहेत ते सांगतात त्या गोष्टी सत्य मानण्याचं काहीही कारण नाही. बुद्धिभेद करणारे समाजामध्ये भरपूर भेटतील, पण संत महात्मे सांगतात त्या पद्धतीचं आपलं आचरण असावं. मी नेहमी एक सांगत असतो आणि मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की शास्त्रानं एक गोष्ट सांगितली आणि संतांनी एक गोष्ट सांगितली, कोणाचं मानायचं. बरं का, आता ही द्विधा मनस्थिती आहे. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे शास्त्रांनी जर तुम्हाला सांगितलं राज्य सोडून द्या ते राज्यही तृण मानावे, असं ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे. मग निर्णय घ्यायचा काय. शास्त्र एक गोष्ट आम्हाला सांगतं, संत महात्मे एक गोष्ट आम्हाला सांगतात, करायचं काय. वारकऱ्यांच्यासाठी संत काय सांगतात हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल म्हणजे संत महात्मे शास्त्राचं पालन करत नाहीत. नाही, असं नाही. संत महात्म्यांचं आचरण हेच शास्त्र असतं. विठ्ठल 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 हला विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल. हो, आणि त्यामुळे अशा पद्धतीचे काही संत जे आहेत त्यांचं अवस्थांतर, तुकोबाराय स्वतःच्या अवस्थांतर जे झालं त्याच्या संबंधानं आपल्यासमोर काही भूमिका मांडतात. म्हणून आपल्याला सांगितलं की अवस्थांतर हा काळाचा नियम आहे, समाजशास्त्राचा हा सिद्धांत आहे. आमचं जीवन सुरुवातीला काहीतरी वेगळं होतं
आणि पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. हीच भूमिका मांडतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. पिकली असेंद कडूपण गेले, पिकली असेंद कडूपण गेले, पिकली असेंद कडूपण गेले, पिकली शेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. सेंदाड खेड्यातल्या लोकांना माहिती असेल एक प्रकारचं फळ आहे. त्या पहिले काही अवस्था असते, नंतर काही अवस्था होते. अर्थात अवस्थांतर हे सगळ्यांमध्ये जरी असलं तरी तुकोबारायांना आंब्याचं उदाहरण देता आलं असतं, पण ते त्यांनी दिलं नाही. त्याचं कारण असं आहे की आंबा हा कच्चा असताना आंबट असतोच कैरीच्या रूपानं, पण पिकल्यानंतर सुद्धा आंबट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबटपणा दोन्हीही वेळी असल्यामुळे आंब्याचं उदाहरण दिलं नाही. मी सांगतो ना, संत महात्म्यांचा एक एक शब्द अत्यंत तोलामोलाचा. मी उदाहरण देतो जाता जाता. नाथ महाराजांचा एक भारुड आहे, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. त्याच्यामध्ये एक असं चरण आहे, नणंदेचे पोर किरकिर करते खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. नाथ महाराजांना असं म्हणता आलं असतं की सर्दी होऊ दे त्याला, खोकला येऊ दे त्याला, फार तर फार कोरोना होऊ दे त्याला. हे म्हणता आलं असतं, पण खरूजच का याच्यासाठी मुळात जावं लागतं. नणंद कोण आहे? नणंद आहे लोभरूपी आणि तिचं लेकरू आहे हट्टरूपी. मग ते हट्टरूपी लेकरू काय करतं? मागण्यासाठी सारखा हात पुढे करतं. तो हात पुढे करू लागला की खरूज यावी आणि हात पुढं करणं विसरून जावं याच्याच मिळाल्या गवळणी. आता काय झालं, जेव्हा परमात्मा रथावरती चढू लागला तेव्हा त्या अक्रूराच्या नावानं सगळ्याच्या सगळ्या गोपिका शिव्या घालू लागल्या. अक्रूरा
चांडाळा तुझं कोणी धाडिले, का घात करू आलासी वधिशी सकळा, अक्रूर तुझे नाव तैसीच करणी. गाथेमध्ये तैसीच करणी आहे, पण अर्थ जर वरवर बघितला तर आपल्याला अक्रूर, क्रूर नाही असा जो अक्रूर आहे, मग त्याला तैसीच करणी कसं काय, तैसी न करणी म्हटलं पाहिजे ना. अक्रूर तुझं नाव आहे, तू क्रूर नाही आहेस, मग तशी तुझी करणी दिसत नाही, तू तर क्रूरतेनं वागतोय, असा अर्थ आपल्याला सामान्य बुद्धीला वाटू शकतो. पण एकनाथ महाराज हे संस्कृताचे पंडित होते, त्यामुळे आपल्याकडे एक शब्द आहे आता दिव्यांग. अपंगांना आपल्याकडे काय आता शब्द आहे दिव्यांग. आधी काय म्हणायचं अपंग. अपंग म्हणजे काय, बरं कोणाला म्हणायचं जो पंगू आहे त्याला काय म्हणतो आपण अपंग. काय कारण आहे, हां म्हणजे बाबा तुला वाईट वाटू नये, तू पंगू आहेस म्हणून तुला अपंग म्हणतो, असा अर्थ आहे का त्याचा. असा अर्थ नाही आहे. अत्यंत पंगुत्व ज्याच्या ठिकाणी आहे असा तो अपंग. तशा पद्धतीनं अक्रूर ह्या शब्दाचा अर्थ जो क्रूर नाही असा तो असा घ्यायचा नाही, अत्यंत क्रूरत्व ज्याच्या ठिकाणी आहे असा तो, असा अक्रूर आणि तैसीच करणी. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे संतांच्या एका एका शब्दाला महत्त्व हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हां तुकाराम महाराजांनी सांगितलं पिकलिया सेंद कडूपण गेले म्हणून सेंदाडाचं उदाहरण घेतलं, कारण कच्चेपणामध्ये ते कसं असेल माहिती नाही, पण पिकल्यानंतर ते गोडच होतं हे मात्र नक्की आहे. त्याचं अवस्थांतर होतं. 3 प्रकारचे अवस्थांतर त्याच्या संबंधानं आपण घेऊ शकतो. कच्चेपणामध्ये ते कडू असतं, पिकल्यानंतर गोड होतं. कच्चेपणामध्ये ते हिरवं असतं, पिकल्यानंतर मऊ होतं. हां कच्चं असतं तर पक्कं होतं, पक्कं काय म्हणतात त्याला, मऊ होऊन जातं, म्हणजे पक्व होऊन जातं. सुरुवातीला कडू असणारं नंतर मात्र गोड होतं. याचा अर्थ आपण जर बघितला तर जीवनामध्ये माणसाला काय नको आहे, दुःख नको आहे बरं का. माणसाला जीवनामध्ये दुःख कधीही नको आहे. हे जीवनामधलं जे कटुत्व आहे ते आमच्या जीवनामध्ये आधी कटुत्व होतं, पण पांडुरंगाची कृपा आमच्यावरती झाली आणि आता काय झालं, आता आम्ही गोड झालेलो आहोत बरं का. असा एक विचार करू शकतो. आधी आमचं चित्त हे कठीण होतं, टणक होतं. आधी ते जे फळ आहे, जे सेंदाड आहे, ते दाबल्यानंतर दबत नसत, ते कडक होतं, ते टणक होतं, पण पिकल्यानंतर त्याच्यामध्ये माऊपणा आला. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, सज्जनाच्या चित्ताप्रमाणे आता आमचं चित्त माऊ झालेलं आहे. परमात्म्याची कृपा आमच्यावरती झाली आणि त्याने आमच्या अवस्थांतर झालं. जीवनामध्ये जो त्रास होता, जे दुःख होतं, आता काय झालं, दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी हे दासी. स्पष्टपणे तुकोबारा आपल्याला सांगतात. आमच्या जीवनामध्ये दुःख म्हणून जर काही असेल, आता ते काही शिल्लक राहिलेलं नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, 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 अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता,
चित्रलोक आनंदाची आता अवघे चित्रलोक आनंदाची आता अवघे चित्रलोक आनंदाची त्रैलोक्य आनंदाचे आता परमात्म्याची कृपा झाली आणि आमचं अवस्थांतर झालं. आता आनंदच आमच्या जीवनामध्ये आहे. आधी दुःख होतं, ते दुःख पांडुरंगाच्या कृपेनं गेलं आणि आता आनंद आमच्या जीवनामध्ये नांदू लागला. आधी आमचं जीवन जे आहे ते कठीण होतं, आमचं हृदय हे कठोर होतं, पण आता छोट्या छोट्या गोष्टींना सुहृदयता आमच्या मनामध्ये निर्माण होते. कोणावरती कृपा करू आणि कोणावरती नाही अशी अवस्था आमची प्राप्त होते. अशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेमुळे आमची अवस्था झाली. आमच्या जीवनामध्ये आधी हिरवेपणा होता, पंचक्लेशात्मक हिरवेपणा होता, तो गेला. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश माणसाच्या पाठीमागे लागलेले हे अभिनिवेश आहेत. 5 दोष आहेत. या 5 गोष्टी माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे लागलेल्या आहेत. अविद्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. अविद्या म्हणजे माया. अनेक नावं आपण तिला देऊ शकतो, शास्त्रकारांनी अनेक नावं दिलेली आहेत, पण सामान्यपणे अविद्या म्हणजे माया. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झाल्यामुळे आपणच परमात्मा आहोत हे आपल्याला जी जाणवू देत नाही ती माया, ती अविद्या. सरळ सरळ व्याख्या आपण करू शकतो. अर्थात पाण्याच्या वर शेवाळ आहे आणि त्या शेवाळामुळे खाली असणारं पाणी दिसत नाही याचा अर्थ पाणी नाही असं नसतं. शेवाळ बाजूला करा, खाली पाणी आहे. तसं आपण स्वतः परमात्मा आहोत याचं ज्ञान आपल्याला नसेल ते अविद्येमुळे नाही, ती अविद्या दूर केली आपण स्वतः हरी आहोत. ही भूमिका कुठेतरी बाजूला पडलेली आहे, पण संत महात्म्यांनी याच्यावरही मात केलेली आपण पाहू शकतो. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. तुकोबारायांनी सांगितलंय ती जी माया सगळ्या जगाला छळते ती माया आमच्या पायाची दासी बनलेली आहे. अविद्या, अस्मिता. अस्मिता म्हणजे बुद्धीचे धर्म अंतःकरणावर आणि अंतःकरणाचे धर्म बुद्धीवरती लादणं, याला अस्मिता म्हणतात. ते भाषणामध्ये हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे वगैरे, ही अस्मिता नाही बरं का, किंवा अन्य कुठली अस्मिता न काही आणू बरं का. अस्मिता म्हणजे बुद्धीचे धर्म अंतःकरणावर आणि अंतःकरणाचे धर्म बुद्धीवरती लादणं, याला अस्मिता म्हणतात. पण तुकोबारायांनी पांडुरंगाच्या कृपेमुळे यातही बदल करून घेतला. याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातली, तुकोबाराय सांगतात. आता बुद्धीचे धर्म अंतःकरणावर आणि अंतःकरणाचे धर्म आता बुद्धीवरती आम्ही लादत नाही आहोत. सामान्य लोकांच्या जीवनामध्ये अविद्या आहे, सामान्य लोकांच्या जीवनामध्ये अस्मिता आहे, सामान्य लोकांच्या जीवनामध्ये राग आहे. राग ह्या शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये आपण क्रोध असा जरी घेतलं असलो तरी सुद्धा राग ह्या शब्दाचा अर्थ अनुराग असा आहे. अनुराग म्हणजे प्रेम. शास्त्रीय परिभाषा जर बघितली तर राग ह्या शब्दाचा अर्थ प्रेम असा होतो. बरं, मग कोणाच्या संबंधानं प्रेम आहे का? भगवंतानं सांगितलं येही संस्पर्शजा भोगा दुःखयो नय एवते अद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधा. शहाणा मनुष्य अशा ठिकाणी रममाण होत नाही. कुणाच्याही संबंधानं तो आसक्ती धारण करत नाही. त्याला माहिती असतं माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखे ही तो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. येथे मध्ये नाथ महाराजांचा अभंग लिहिला होता.
सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तनरंगी देवासन्निध सुखे डोलावे, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी, श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पुढं तो अभंग पूर्ण लिहिलेला. मी त्यांना त्यावेळी हे सांगितलं, हा बोर्ड हा फक्त बोर्ड नाही आहे, हे फक्त बॅनर नाही आहे, हा कीर्तनकारांच्यासाठी आरसा आहे. इथं उभा राहणाऱ्यानं त्यात बघावं आपण कुठे आहोत. विठ्ठल विठ्ठल हो, आई बापाने आपल्याला जन्म दिला मान्य आहे, पण ही एक नैसर्गिक क्रिया आहे. उपकार केले असं आपण म्हणू शकत नाही. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय, हे संतांचं वचन आहे. लक्षात घ्या. याचा अर्थ आईवडिलांचा रागराग करायचा, त्यांचा द्वेष करायचा असा अर्थ नाही आहे. पण आईवडिलांच्या पेक्षा जर का आम्हाला कोणी सांभाळलं असेल, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, संत महात्म्याने आम्हाला सांभाळलेला आहे. ही भूमिका आपण जागृत ठेवली पाहिजे. म्हणून कीर्तनामध्ये विषय काय असावे तर नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितले, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. बस विषय संपून टाकला नाथ महाराजांनी. त्यामुळे संत अर्थात ही संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे बरं का, सामान्य आत्ताच्या कीर्तनकारांची नाही. विठ्ठल विठ्ठल हो, जाऊ द्या. तुम्ही म्हणाल कशासाठी हे सांगायचं आहे, हां विषय काय चालू हे काय, पण ज्ञानोबारांचं एक वाक्य आहे बरं का, त्याज्य ते त्यागावया लागी सांगावे जरी अनुपयोगी. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुकोबारायांच्या जीवनामध्ये पंचक्लेश आले होते. आधी आमच्या जीवनामध्ये पंचक्लेशात्मक हिरवेपणा होता, तो आमच्या जीवनातला गेला. अविद्या होती गेली. तुका म्हणे राग होता तो गेला. कोणाच्याही संबंधानं पांडुरंगाच्या शिवाय पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वप्नी, पांडुरंग विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. ही भूमिका आहे. म्हणजे कोणाच्याही संबंधानं आग्रही भूमिका, प्रेम, लळा, अनुराग, राग हा बाळगायचा नाही, जो की सामान्य लोकांच्या जीवनामध्ये असतो. छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक असतं महाराज. कशावरही प्रेम करावं, कशाबद्दलही आसक्ती धारण करावी. बाहेरून वस्तू ज्या कॅरी बॅगमध्ये आणली त्या कॅरी बॅगवर एवढं प्रेम की फेकू नका म्हणून सांगतात, कामाला येईल. अशा माणसांनी परमार्थ कधी करावा महाराज. हां बरं, कोणाचा द्वेष, त्यांच्याकडून द्वेष हा प्रत्येकाच्या जीवनात आहे. लक्षात घ्या. कोणीतरी कोणाचा तरी द्वेष करतो, कशासाठी तरी करतो. आपणही कोणाचा करतो, कोणीतरी आपला द्वेष करतो. हां, पण चैतन्याच्या ठिकाणी, परमतत्वाच्या ठिकाणी हा बोध नाही, हा भाव नाही. आप परू नाही चैतन्या जैसा, चैतन्याच्या ठिकाणी आप पर भाव नाही आहे. ज्ञानोबारायांनी एक सुंदर उदाहरण दिलं, दृष्टांत दिलेला आहे. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. स्पष्टपणे ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे. एका माणसाने झाड लावलं, ते खूप मोठं झालं, डेरेदार झालं. दुसरा माणूस आला, त्याला ते झाड तोडायचं होतं. आला, तोडण्यासाठी आला. मोठंच्या मोठं खोड होतं, दुपारची वेळ होती. खोडून खोडून अर्धं झाड ते तोडलं. विचार करू लागला, थोडंसं आपण काय करूया, जेवण करू आणि सावलीमध्ये शांतपणे एक तासभर झोपू म्हटले, म्हणजे पुन्हा आपल्याला झाड तोडण्यासाठी बळ येईल. कोणत्या झाडाखाली झोपला? त्याच झाडाखाली ज्या झाडाला तो तोडण्यासाठी आला आहे. झाड कधी असा विचार करत नाही, त्यांनी मला लावलं होतं त्यालाच सावली देईल, हा तोडायला आला याला देणार नाही. आप परू नाही चैतन्या जैसा. त्याप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी आप पर भाव नाही. ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे कोणाच्याही संबंधानं ईर्ष्या नाही, द्वेष नाही. तुकोबारायांनी हे सांगितले कशामुळे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं तर पांडुरंगाच्या कृपेमुळे झालं. अविद्या गेली, अस्मिता गेली, राग गेला, द्वेष गेला, अभिनिवेश गेला. अभिनिवेश म्हणजे काय? पुन्हा तोच विचार. पारिभाषिक शब्दांचे जे अर्थ शास्त्रांनी सांगितलेले, काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याचे जे पारिभाषिक अर्थ सांगितलेले असतात ते आणि व्यवहारातले अर्थ अतिशय भिन्न भिन्न आपल्याला पाहायला सापडतात. व्यवहारात आपण असं म्हणतो, त्यांनी माझ्या अप्रोक्ष ते काम करून टाकलं. वास्तविक हे वाक्य अत्यंत चूक आहे, अतिशय विरुद्ध आहे. त्यांनी माझ्या अपरोक्ष काम करून टाकलं नाही, त्यांनी माझ्या परोक्ष काम करून टाकलं. लक्षात घ्या. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आणि परोक्ष म्हणजे
अप्रत्यक्ष, पण आम्ही त्याचं उलटं करून टाकतो. म्हणून राग ह्या शब्दाचा अर्थ प्रेम आहे, पण आम्ही क्रोध म्हणून घेतो. अभिनिवेश म्हणजे काय? आपण व्यवहारात बोलतो तो अभिनिवेशानं बोलत होता, किंवा त्याला त्याच्या कुळाचा अभिनिवेश आहे, अशा अर्थानं आपण अभिनिवेश या शब्दाचा अर्थ घेतो. पण अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय आहे. प्रत्येकाला मरणाचं भय आहे, किंबहुना प्रत्येकाला कशाचं न कशाचं तरी भय आहे. पण सार्वत्रिकरित्या चिंतन केलं तर प्रत्येकाला मरणाचं भय आहे बरं का. उंदराला मांजराचं भय, मांजराला कुत्र्याचं, कुत्र्याला लांडग्याचं, लांडग्याला सिंहाचं, सिंहाला शिकाऱ्याचं, शिकाऱ्याला कायद्याचं, है ना. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं तरी भय आहे. भयाशिवाय काही नाही. तुकोबारायांचा बघा, उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे. उठा, पाठीमागं भय आले, म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागे भीती लागलेली आहे, कशाची ना कशाची तरी असेल, पण ती भीती आहे. पण सार्वत्रिकरित्या विचार केला तर प्रत्येकाच्या मागे मरणाची भीती आहे, मरणाचं भय आहे. पण ते देखील तुकोबारायांनी सांगितलं आता आमच्याकडे शिल्लक राहिलं नाही. तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, किंवा मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय, किंवा जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. काळ हा जगाला खात असेल, आम्ही त्याच्या मस्तकावरती पाय दिला. काळ गुलाम सलाम करी. तुकोबारांची भाषा आहे. काळ असेल, जगाच्यासाठी तो मोठा असेल, आमच्यासमोर मुजरा घालतो, हा मोठेपणा आहे तुकोबारायांसारख्या संतांचा आहे. म्हणून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश आमच्या जीवनामध्ये होते. हा पंचक्लेशात्मक हिरवेपणा आमच्यामध्ये होता. पांडुरंगाची कृपा झाली आणि तो हिरवेपणा गेला, पिवळेपणा आम्हाला हा प्राप्त झाला. परमात्म्याच्या कृपेमुळे आमच्या अवस्थांतर अजून काय झालं, अभंगाच्या दुसऱ्या, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाई, बोला. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाई. काम क्रोध
निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम क्रोध निमाले ठाईचे तुकोबारायाने सांगितलं परमात्म्याच्या कृपेमुळे आणखी अवस्थांतर काय झालं तर काम क्रोध लोभ निमाले ठाईची. सामान्य माणसाला ही सगळीच्या सगळी विकार त्रास देणारी आहेत. सगळेच अनेक विकार आहेत. षड्विकार त्यातल्या त्यात सांगितलेत आणि त्यातही जर महत्त्वाचे कुठले असतील तर 3 विकार सांगितलेत, काम क्रोध आणि लोभ. तुकोबारायाने हे 3च घेण्याचं कारण काय? कारण भगवंतानं गीतेत सांगितलं आहे, त्रिविधम नरकस्यदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. काम क्रोध लोभ ही नरकाची 3 द्वार आहेत आणि शहाण्या माणसानं त्याचा त्याग करावा. स्पष्ट भूमिका तो भगवंतानं मांडली, तीच भूमिका तुकोबारायांनी मांडलेली आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. मनुष्य देहाला आल्यामुळे त्रिगुण हे माणसाच्या जीवनामध्ये आहेच आहेत, शरीरामध्ये आहेच आहेत. त्यामुळे विकार हा प्रत्येक जीवाच्या पाठीमागे आहे. परंतु या विकारांच्या वरती ताबा संतांचा आहे, जो आपला नाही. म्हणून संत संत आहेत आणि आपण आहोत. विठ्ठल विठ्ठल हो. तुम्ही म्हणाल या विकारांवर ताबा कसा काय घेता येतो? पूर्वीच्या काळामध्ये सर्कस असायची. त्या सर्कशीमध्ये वाघसिंह असायचे जाळीमध्ये. बघण्यासाठी हजारो लोक गोल बसलेले असायचे. आम्ही सुद्धा लहानपणी बघितलेले. त्याच्यामध्ये एक रिंग मास्टर असायचा, हातामध्ये काठी असायची. वाघ सिंह हे जंगलाचे प्रधान आणि राजे आहेत. कोणाला कसे ताब्यात ठेवता येतील? पण त्या रिंग मास्टरनी काडी खाली घेतली, सिंह आहे वाघ आहे, चुपचाप खाली. काठी वर घेतली, चुपचाप उभा राहणार. काठी फिरवली की गोल 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 फिरत बसणार. लक्षात आलं मला काय म्हणायचं? सामान्य लोकांना या विकारांवर ताबा ठेवणं शक्य नाही. पण संत महात्मे हे एक प्रकारचे रिंग मास्टर आहेत. त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी, त्यांनी ठरवलं तसं ते करू शकतात. लग्न करायचं सांगितलंय, घरच्यांचा आग्रह आहे, पुढचं संतान आलं पाहिजे, याच्यासाठी क्षणिक विकार निर्माण होणं गरजेचं आहे. त्यावेळी विकार येणार. परंतु अर्थात मनुष्य देह आहे म्हणून काही लोक अशा प्रकारची शंका उत्पन्न करतात. आपल्या शास्त्रानं सांगितलंय तर्क्यताम मा कुतर्क्यताम. माणसाने तर्क करावा पण कुतर्क कधी करू नये. मग संत महात्मे एवढे जर का विरागी होते, मग त्यांचे वंशज कस काय जन्माला आले? संत महात्मे हे सामान्यांसारखे समाजामध्ये वावरणारीच माणसं. परंतु आम्हीही सामान्य आहोत. आमचं अवस्थांतर होऊ शकतं तसं तुमचं अवस्थांतर होऊ शकतं. हा आदर्श समाजासमोर निर्माण व्हावा म्हणून त्यांच्या जीवनात काही चमत्कृतीपूर्ण क्रिया घडत असतात. पण सामान्य लोकांप्रमाणेच संत महात्मे वागत असतात. क्षणिक विकार हा गरजेचा आहे, कारण ही भगवंताची सृष्टी आहे आणि भगवंतानी प्रत्येक जीवाची निर्मिती ही जीवांच्या निर्मितीसाठी केलेली आहे. आणि त्यामुळे भगवंतानं निर्माण केलेली ही सृष्टी, हा नियम तुटता कामा नये म्हणून काही संतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला, त्याप्रमाणे गृहस्थ धर्म आचरला. काही संतांनी संन्यासाश्रम स्वीकारला, काहींनी ब्रह्मचर्य राहणं स्वीकारलं. अशा पद्धतीनं संतांच्या जीवनामध्ये वेगवेगळेपणा आपल्याला बघायला सापडतो. काम क्रोधाधिक जे विकार आहेत, या विकारांना, आणि त्यातही जर आपण बघितलं ह्या 3 विकारांमध्ये सुद्धा जर का त्यांचा मुखिया जर कोण म्हटलं तर तो काम आहे बरं का. कामची नाही तेथे क्रोधची कैसा, मग कैसे भांडण रे. जिथे कामच नाही तिथं क्रोधच नाही, मग पुढे भांडण होण्याचा प्रश्नच नाही. काम या विकारांना सगळ्या विकारांचा राजा म्हटलेला आहे. नाथ महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं, आपल्याला कल्पना असेल, येडका मदन तो केवळ पंचानन. या कामानं काय काय केलं? कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी, हरिहर्याच हरिहराची लाज घेतो भय नाही त्यासी. तो हरिहराची सुद्धा लाज काढतो असा जो कामाजी कोतवाल आहे. नाथ महाराजांनी येडकाचं रूपक वापरताना सांगितलंय, आजपर्यंत या कामाने ज्याला तुम्ही मोठं समजत होतात त्यांना सुद्धा नाडलेलं आहे. धडक मारिली शंकरा
केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेणे तो केवळ पंचानन धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधनासी मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन भस्मासुर मुकला प्राणासी तेची गती झाली वालेसी विश्वामित्रा सारिखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन यातनं सुटलं कोण नाथ महाराजांनी ते सुद्धा सांगितलं शुकदेवानी धरुनी ध्यान येडका आणीला अकळोन एका जनार्दनाचरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन यातनं फक्त शुकाचार्य सुटले बाकी सगळे ज्यांना ज्यांना आपण मोठे म्हणत होतो या सगळ्यांना या कामानं आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे असं नाथ महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. मग कामाला सगळ्या विकारांचा राजा का म्हटलं? कारण कामाच्या पूर्ततेमध्ये लोभ आहे आणि कामाच्या अपूर्ततेमध्ये क्रोध आहे. म्हणजे काम क्रोध आणि लोभ या तीन गोष्टी जेव्हा एकत्र आपण विचारात घेतो तेव्हा त्यातही काम हा विकार जास्ती प्रबल आहे. कारण कामाची पूर्ती झाली तर मला तो काम आणखी मिळावा असा लोभ निर्माण होतो आणि कामाची जर अपूर्ती झाली तर तो काम मला का निर्माण झाला नाही मिळाला नाही म्हणून आम्हाला क्रोध निर्माण होतो. म्हणून कामाला सगळ्या विकारांचा राजा म्हटले. तरीसुद्धा सार्वत्रिकरित्या जर बघितलं तर या तीन विकारांना महत्त्व तुकोबारायांनी दिलं आहे आणि म्हणून सांगितलं काय झालं परमात्म्याच्या कृपेने काय झालं काम क्रोध लोभ निमाले ठाईची निघून गेले म्हणत नाहीत. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो सामान्य जीवाचा अवतार घेऊन सामान्य जीवासारखे तुकोबाराय आले संत आले म्हणून विकार त्यांच्या जीवनामध्ये असणारच आहेत शरीरदृष्ट्या विचार केला तर. म्हणून त्यांनी सांगितलं निमाले ठाईची जागच्या जागी बसले. अवघी आनंदाची सृष्टी झाली. परमात्म्याच्या कृपेनं काय झालं आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. आठव गेला नाठव गेला भाव गेला अभाव गेला. कशाचा आठव कशाचा नाठव कशाचा भाव कशाचा अभाव गेला. हां विनाकारण काहीतरी शब्द जोडायचेत म्हणून तुकोबारायांनी जोडलेत काय. आठव गेला संसाराचा आठव गेला परमात्म्याचा नाठव गेला. संसाराचा भाव गेला परमार्थाचा अभाव गेला. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा चार लाईन रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा भजन करा सर्वांनी टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा भजन करा. जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा ठोबा ठोबा. बागेवाडी म्हणा पहिलं धोंडेवाडी द्रुपद म्हणा. पिकली आसेंद पिकली आसेंद पिकली आसेंद कडूपणाने
पिकलिया सेंद पिकलिया सेंद कडू पण गेले पिकलिया सेंद पिकलिया सेंद पिकलिया सेंद कडू पण गेले पिकलिया सेंद पिकलिया सेंद पिकलिया सेंद कडू पण गेले काम क्रोध लोभ निमाले ठाई ते 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 अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली
पिकली आशेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मी जे याची लागी कशासाठी पांडुरंगाची कृपा व्हावी आपलं अवस्थांतर व्हावं संसारी जन्मी जे याची लागी तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे काम क्रोध लोभ जागच्या जागी निमणं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे संसारी जन्मी जे याची लागी आठव जाणं नाठव जाणं भाव जाणं अभाव जाणं स्वतः पांडुरंग स्वरूप होऊन जाणं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे संसारी जन्मी जे याची लागी संसारामध्ये जन्म हा आपल्याला घेता येत नाही आपल्याला घ्यावाच लागतो बरं का आपण बहुश्रुत श्रोते आहात अनेक जणांचं ऐकलेलं आहे देवाला बोलवावं लागतं तर तो येतो संत महात्मे हे स्वतःहून येत असतात आणि तुम्हाला आम्हाला आपल्या कर्मामुळे यावंच लागतं ठरवता येत नाही मला यायचं की नाही मी कोणाच्या घरात जन्माला येईल कधी येईल सांगता येत नाही बरं मनुष्याच्याच जन्माला येईल का तुकोबाराय सांगतात तसं खंती ते न करा कोणे गाढव कुतरा सांगता येत नाही काय अवस्था होईल सांगता येत नाही तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडल्या तर आपण स्वतःला भाग्यवान समजायचं आणि संसारामध्ये जन्माला याच्यासाठीच यायचं अर्थात भाग्यवंताच्या संबंधानं थोडा वेगळा विचार आहे सामान्य माणसं सांसारिक भोगोपलब्धी ज्यांच्या जीवनामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहेत त्याला काय म्हणतात भाग्यवान एखाद्याला मूल होत नसेल बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला वा 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 खूप वर्ष होत नव्हतं झाला मुलगा झाला वा वा भाग्यवान आहे लग्नच होत नाही बायकोच मिळत नाही मिळाली सुंदर मिळाली चांगली सुशील मिळाली वा 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 भाग्यवान आहे संत महात्म्यांनी सांगितलं भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी संतांच्या पायी ज्याचा निकटवास आहे त्याला आम्ही भाग्यवान समजतो आम्ही भाग्य मानत नाही असं नाही पण याचा अर्थ आम्ही कायम भाग्यावरती विसंबून आहेत असं देखील नाही ज्ञानोबारायांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आपैसे घर रिघे भाग्य आहे मान्य आहे पण आधी उद्यमाचे निमिसे काहीतरी उद्योगधंदा करावा लागतो तेव्हा आपल्याला भाग्य येऊन साथ देतं आणि मग समृद्धी जात आपैसे सहजतेनं आपल्याकडे येते म्हणजे आमच्या संत महात्म्यांनी 100% भाग्यावर विश्वास ठेवा असं सांगितलेलं नाही अर्थात भाग्य आहे हे मात्र ते मानतातच किती टक्के आहे हा भाग निराळा आहे पण संत महात्म्यांनी सुद्धा भाग्य मानलेलं आहे मग भाग्यवान कोण आहे भाग्यवंतो म्हणू तया शरण गेले पंढरी रायाला जे शरणागत गेलेले आहेत ते भाग्यवान आहेत अर्थात भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी सुद्धा भाग्यवंताचं एक लक्षण करून ठेवलेलं आहे बरं का पंचाक्षरं पावनमुच्चरन्तः पशुंपतीनां हृदि भावयन्तः भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ओम नमः शिवाय हा पावन करणारा मंत्र आचार्य सांगतात पंचाक्षरं पावनम उच्चरन्तः पतिं पशूनां हृदि भावयन्तः भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ओम नमः शिवाय हा पावन करणारा जप आहे पंचाक्षरं पावनमुच्चरन्तः पतिं पशूनां हृदि भावयन्तः पशुपतीनाथ भगवान विश्वेश्वराला जो हृदयामध्ये धारण करतो भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः भिक्षेमध्ये मिळालेलं यदृच्छेनं मिळालेलं जे आहे जे खाऊन जो समाधानी राहतो असा कौपीनवंत अर्थात लंगोटीधारक हा खरा भाग्यवान आहे प्रत्येकाची आपली आपली स्वतंत्र व्याख्या भाग्याची आहे अर्थात ज्ञानोबारायांनी सुद्धा हरिपाठाच्या दृष्टीनं विचार केला तर भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान आणि अभागी एक सांगितलं आहे आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान आणि अभागी सांगितलेलं आहे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं ज्ञानोबाराय सांगतात की कोण अभागी आहे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा जो अद्वैताची वाट जाणत नाही
तो जन्माला येऊनही करंट आहे म्हणजे अभागी आहे. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं अभागी कोण आहे याची व्याख्या ज्ञानोबारायांनी सांगितली. मग भाग्यवान कोण आहे? जो अद्वैताची वाट जाणतो तो ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं ज्ञानदृष्टीनं सांगितलेला भाग्यवान आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं विचार करा. ज्ञानोबारायांनी स्पष्ट सांगितलं आहे, नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत. दैवाकडून मारल्या गेलेला म्हणजे अभागी. कोण अभागी आहे? नाही जासी भक्ती. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी सांगितलं, जो भगवंताची भक्ती जाणत नाही तो भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितलेला अभागी आहे. मग ज्ञानोबारायांनी भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोणाला म्हटलंय? हरिनाम सार जीवाया नामाची, हरिनाम सार जीवाया नामाची, हरिनाम सार जीवाया नामाची, हरिनाम सार जीवाया नामाची. हरिनाम सार जीवाया नामाची, हरिनाम सार जीवाया नामाची, हरिनाम सार जीवाया नामाची, हरिनाम सार जीवाया नामाची. उपमा त्या दैवाची कोण वाणी, उपमा त्या दैवाची कोण वाणी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. उपमा त्या दैवाची कोण वाणी, उपमा त्या दैवाची कोण वाणी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. हरिनाम सार जीवाया नामाचे तार, हरिनाम सार जीवाया नामाचे, हरिनाम सार हरिनाम सार जीवाया नामाचे, हरिनाम सार जीवाया नामाचे, उपमा त्या देवाची कोण वाणी, उपमा त्या देवाची कोण वाणी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
हरी नाम सार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी. म्हणजे त्याच्या दैवाचं कोण वर्णन करून सांगणार. म्हणजे ज्ञानोबारायांनी सांगितलेला भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे. जो देवाची भक्ती करतो तो. म्हणजे तुमची आमची एक व्याख्या जी एखाद्याला भाग्यवान किंवा अभागी समजते आणि संत महात्म्यांची एक व्याख्या की जी एखाद्याला भाग्यवान किंवा अभागी समजते. कोणाचं खरं मानायचं. वारकरी आहोत आपण म्हणून संत सांगतात ते खरं. पण एखादा बुद्धिवादी असतो तो म्हणतो नाही सिद्ध करून दाखवा. ठीक आहे. एखाद्या गोष्टीची सिद्धी जर का करायची असेल तर त्याच्यासाठी काही योजना करावी लागते. काय ठरवायचं. हां, एकानं दुसऱ्याला भाग्यवान म्हणल्यानंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावर पाळी येणार नाही तेव्हा पहिल्यानं म्हणलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान. कळालं ना सगळ्यांना. उदाहरण देऊन सांगतो. एखाद्याच्या रूपाकडे बघून जर एखाद्याला भाग्यवान म्हणू लागला. एकानं दुसऱ्याला रूपाकडे बघून म्हणलं काय तुझं रूप आहे, तू सुंदर आहेस, तू भाग्यवान आहेस. आता हा जो पहिला आहे हा दुसऱ्याला कायमचं भाग्यवान म्हणू शकतो का. म्हणू शकत नाही. सोलोमन ग्रँडी बघितला आपण सुरुवातीला. म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर अहो गाढवाचं पिल्लूसुद्धा लहानपणी गोंडसच दिसतं, लक्षात ठेवा. पण ते मोठं झाल्यानंतर ते सुंदर दिसत नाही. म्हणजे माणूस जो सुंदर असतो तारुण्यामध्ये एखादा सुंदर मुलगा असेल, सुंदर मुलगी असेल, एखादा त्याच्या सौंदर्याकडे बघून जर भाग्यवान अभाग्यवान असं ठरवत असेल तर तो त्याला कायम भाग्यवान म्हणू शकत नाही. वयाची एक मर्यादा संपल्याच्या नंतर शरीराला क्षीणता येणं शक्य आहे. म्हणजे जो तरुणपणी सुंदर होता तो म्हातारपणी सुंदर असेलच असं नाही. म्हणजे पहिल्यांनी जी व्याख्या केली की तू सुंदर दिसतोस म्हणून भाग्यवान आहे, ही व्याख्या आपल्याला चुकीची ठरवावी लागेल. एखादा भिकारी आहे. त्या भिकाऱ्याला लॉटरी लागली. काय म्हणणार. तो भिकारी भाग्यवान आहे. हां, त्याला लॉटरी लागली. बरं, त्याला तुम्ही कायमचा भाग्यवान म्हणू शकाल का. पैसा जमा झाला, दुसऱ्या दिवशी दरोडा पडला. काल जो भिकारी होता आज जो करोडपती झाला तो पुन्हा दुसऱ्या दिवशी रोडपती झाला. म्हणजे एखाद्याकडचा पैसा, एखाद्याची संपत्ती बघून आपण एखाद्याला भाग्यवान म्हणू लागलो तो कायमचा भाग्यवान आपण म्हणू शकत नाही. एखाद्याचं पद आहे, 5 वर्षाचं पद आहे आपल्याकडे. अहो ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच्या आसनावरून कधी ना कधीतरी हलावं लागतं. त्यामुळे ते सुद्धा शाश्वत पद नाही आहे. मग भाग्यवान कोण आहे. एकानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावर पाळी येणार नाही तेव्हा पहिल्यानं म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान आहे. हां, एखाद्याला परमात्म्याची प्राप्ती झाली, आता तुम्ही त्याला अभागी म्हणू शकता का. म्हणू शकणार नाही. कारण परमात्म्याची एकदा प्राप्ती झाल्यानंतर परमात्म्याची अप्राप्ती कधी शक्य नसते. यद्गत्वा न निवर्तन्ते. जिथे गेल्याच्या नंतर पुन्हा येण्याची अजिबात शक्यता नाही. परत माघारी घेत नाही, ही अवस्था त्याची होऊन जाते. म्हणजे संत महात्मे एखाद्याला परमात्म्याची प्राप्ती झाली आहे की नाही हे बघून भाग्यवान समजतात. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान आहे. तुकोबाराय भाग्यवान कोणाला समजतात तर परमात्म्याची पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचा बदल घडत गेला, ज्यांचं अवस्थांतर झालं त्याला तुकोबाराय भाग्यवान म्हणतात. आणि संसारामध्ये जन्माला जर यायचं असेल तर याच गोष्टी करण्यासाठी यावं लागतं. अशा पद्धतीचा विचार तुकोबाराय मांडतात. आपली वेळ संपली आहे. यथामत या अभंगाचं चिंतन आपण केलेलं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं, अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं परिसरातल्या फळातल्या त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्या, त्यांच्यावरती प्रेम असणाऱ्या, त्यांचे नातेसंबंध मित्रपरिवार यांच्या वतीनं, यांच्या पुढाकारानं जो भव्य दिव्य अशा पद्धतीचा अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे. लक्षात घ्या, वारकऱ्यांचा जन्मदिवस हा अशा प्रकारे साजरा व्हावा, अशा प्रकारे होऊ नये बरं का. आता काय कालाय तस्मै नमः म्हटल्यानंतर तशा पद्धतीनं सुद्धा काही जड करता, ठीक आहे जाऊ द्या. परंतु वारकरी संप्रदाय हा निष्ठेनं स्वतःची परंपरा जपणारा संप्रदाय आहे. आणि त्या परंपरेनं शेकडो संत आणि लाखो लोक त्यांचे अनुयायी बनवलेले आहेत.
आणि अशा प्रकारे त्यांना सन्मार्गाला लावलेला आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी हा त्यांचा ध्यासच त्यांनी जीवनामध्ये घेतलेला आहे आणि तो जीवनामध्ये खरा करून दाखवलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे संतांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होणं ही साधी गोष्ट नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. महाराज आपलं काहीतरी भाग्य आहे की आपल्याला संतांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झाला. हां, नाथ महाराजांच्या काय आहे, शास्त्राने असं सांगितलेलं आहे, आत्मा वै पुत्र नामासी. तो जो मी आत्मा आहे तोच मी पुत्र रूपानं जन्म घेत असतो. हल्लीच्या भाषेमध्ये बोलायचं तर जीन्स ज्याला आपण म्हणतो, ते जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे येत जातात त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर 7 पिढ्यांचा हा टप्पा हा आपल्याला विज्ञानानं सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे तो जो मी आत्मा आहे मूळ रूपामध्ये आहे तोच कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारानं अवतीर्ण होत असतो, येत असतो, सातत्यानं असतो, तो बाहेर कुठे जात नाही. ही भूमिका जर लक्षात घेतली तर महापुरुषांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे. परंतु त्याच्यामध्ये आल्यानंतरही आपली कुळ परंपरा टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि अनेक जण हे विसरतात आणि काळाच्या ओघामध्ये लोक त्यांना विसरून जातात. जीवनामध्ये आपण कशासाठी यायचं? संतांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झाला, त्यांनी केलेलं जे कार्य आहे, महाजनो येन गतस्स पंथः, महाभारतानं सांगितल्याप्रमाणे मोठी माणसं ज्या मार्गानं जातात त्याच मार्गानं लहान माणसानं चालायचं असतं. आणि या न्यायाप्रमाणे त्यांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे. परंतु त्यांच्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतरही त्यांच्यासारखं आचरण करणं हे महाभाग्याचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, महाराजांना आमच्या वंशजांच्या वतीनं, नाथ महाराज संस्थांच्या वतीनं, एकनाथ महाराजांच्या पैठणकर फडाच्या वतीनं आणि संपूर्ण पैठणवासियांच्या वतीनं मी त्यांचं शुभ चिंतितो. त्यांना उत्तम आरोग्यासह खूप मोठं आयुष्य प्राप्त व्हावं, जेणेकरून वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी त्यांना बळ मिळेल आणि त्यांच्याकडे बघून बाकीच्यांना बळ मिळेल, अशी प्रार्थना शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या चरणी करतो आणि भगवान नरसिंहाच्या चरणी करतो. खरं तर इथे आल्याच्या नंतर काकडे काकांनी मला मंदिरामध्ये नेलं. आम्ही सगळेजण मंदिरात जाऊन आलो आणि भगवान नरसिंहाचं दर्शन घेतलं. न जाणू, मला माहिती नाही हे दरवेळी असतं किंवा काय, पण भगवान नरसिंहाला सुद्धा उभा भुक्का आहे बरं का. आणि मग कुठेतरी मला असं जाणवलं, कारण आमच्या परंपरेमध्ये उभा भुक्का आहे. काय संबंध असेल माहिती नाही, त्याचा शोध मी आता घेईन. पण काही ना काहीतरी संबंध, कारण जिथे जिथे बुक्का उभा लावलेला दिसतो तिथे तिथे एकनाथ महाराजांची परंपरा ही तुम्ही लक्षात ठेवा बरं का. हा अलिखित नियमच झालेला आहे. त्यामुळे काय इथं संबंध आहे याचा मी अभ्यास निश्चितपणे करेल. पण भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा प्रसन्न झालं अंतःकरण. नाथ महाराजांनी भगवंताचं वर्णन देखील केलेलं आहे बरं का. नाथ महाराजांसारखे संत हे कलेचे सुद्धा ज्ञाते होते हे आपल्याला कळेल. भगवंत जेव्हा स्तंभातून अवतीर्ण झाला तेव्हा तो कशा पद्धतीनं अवतीर्ण झाला याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. एखाद्या मृदंगाचा बोल असावा अशा पद्धतीचे नाथ महाराजांचे बोल आहेत बरं का. स्तंभ फोडित कटकट दाढा व्यंकट विकट उद्भट वीर विकट नर केसरी जिव्हा लललित लट लट धुरधुरीत कंठ श्वासे नासा पुट उतट पिंगट जटा जुटदाट बाण सणसणाट वज्र दणदणाट नखे तिखे तिकट बोट रागे फोडी पोट हात सुभट भट नेत्र गरगराट चंद्र सूर्य गरगराट रे शब्द कटकट साधने कष्ट फुकट एका जनार्दनी नामे वैकुंठ पीठ रे एका जनार्दनी नामे वैकुंठ पीठ रे एका जनार्दनी नामे वैकुंठ पीठ रे. अशा पद्धतीनं नाथ महाराजांनी भगवान नरसिंहाचं वर्णन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं निरा नरसिंहपूर हे अत्यंत प्राचीन असं हे स्थान आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये आपल्या सर्वांना इतके दिवस सेवा करण्याची संधी मिळते हे आपलं सर्वांचं सौभाग्य आहे. त्यामुळे आणि अजून एक औचित्य खरं तर या वर्षाचं सांगायचं म्हणजे मी आपल्याला आमंत्रित करण्यासाठी सुद्धा आलेलो आहे. कारण यंदाचं वर्ष जे आहे हे शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं चतुश्शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या समाधीला येणाऱ्या एकनाथ षष्ठीला 425 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याचबरोबरीनं ग्रंथकौस्तुभश्री एकनाथी भागवताचं यंदाचं 450वं वर्ष आहे. म्हणजे चतुश्शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि त्यानिमित्तानं आपण श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी 20 ते 27 नोव्हेंबर
या कालखंडामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचा अखंड हरिनाम सप्ताह हा समारोपी हा सोहळा आपण पैठणमध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये एकनाथी भागवताचं पारायण आपण ठेवलेलं आहे. हजारो लोक त्याच्यामध्ये सम्मिलित होणार आहेत. त्यामुळे अर्थात ज्यांनी नावाची नोंदणी केली आहे त्यांना त्यांच्या निवासाची राहण्याची व्यवस्था तिथे आहे. आणि त्याचबरोबरीने तो ग्रंथ एकनाथी भागवत आपल्याला सप्रेम भेट आपण देणार आहोत. आणि त्याचबरोबरीनं हजारो मंडळी जी आहेत ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे येणार आहेत. पैठण ग्रामस्थ म्हणा, तालुका म्हणा, याच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो. आपण जरूर सर्वांनी यावं, सगळ्या टाळकरीने यावं, सर्व श्रोत्यांनी यावं. 8 दिवस यावं, शक्य नसेल तर 1 दिवस तरी पैठणला येऊन जावं असं आग्रहाचं निमंत्रण आपल्या सर्वांना देतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्या संत महात्म्यांच्यामुळे आपल्याला परमार्थाचा अधिकार प्राप्त झाला त्या संतांचं सर्वांनी एकवार प्रेमानं भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, सर्वांनी बोला, भजन करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, हो, हो, हो. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 वेळापूर वेळापूर द्रुपदाष्टी. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, तुका म्हणे भाग्य यावे म्हणीजे, तुका म्हणे भाग्य यावे म्हणीजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, तुका म्हणे भाग्य यावे म्हणीजे, तुका म्हणे भाग्य यावे म्हणीजे, संसारी जन्मीजे या जलागी, संसारी जन्मीजे या जलागी, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, संसारी याचे लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय 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 विठ्ठल हा 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 सर्वांनी जागेवरती खाली बसा, कुणी उठू नका. जय विठ्ठल जय जय विठ्ठल सर्वांनी जय जय जागेवरती विठ्ठल. खाली बसा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा खाली बसा. आता मज उपेक्षिता नाही सत्ता फुली. बोला बोला. जागेवरून कुणी हल नका. तुका म्हणे भागवत केले श्रुत सचर नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. हो हो. सर्वांनी 2 मिनिटासाठी फक्त शांत बसायचंय. श्री गुरु महाराजांच्या 65 निमित्त